एरवी आपल्या बेताल वक्तव्यामुळे अजितदादांना आणि पक्षाला अडचणीत आणणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सध्या चर्चेत आहेत। ते सभागृहातल्या ऑनलाईन रमीमुळे ऑनलाईन पत्ते खेळणाऱ्या माणिकराव कोकाटेंचा पत्ता कट होणार का असा प्रश्न सर्वच स्तरातून विचारला जातोय। दरम्यान आज सकाळी 10 वाजता माणिकराव कोकाटेंची पत्रकार परिषद होणार आहे। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी कोकाटेंवर कारवाईचे संकेत देखील दिलेत। शेतकरी संकटात असताना कृषी मंत्र्यांचं वागणं अयोग्य असल्याचं तटकरेंनी म्हटलंय। आता अजित पवार माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार की त्यांची खुर्ची शाबूत राहणार याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। कृषी मंत्री महोदयांच्याकडून काही वेळेला जी शेतकऱ्यांच्या बद्दलची वक्तव्य आली ती चुकीची होती। या संदर्भामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष तसा पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा यांनी त्यांना यापूर्वी समज दिली होती। या प्रकरणाची सुद्धा गंभीर नोंद घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पक्षाचे विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून अजितदादा निश्चितपणाने त्यांना समज दिली असेल। शेतकरी संकटात असताना कृषी मंत्रीसारखा महत्त्वाचा संवेदनशील विभाग असणाऱ्या मंत्र्यांनी योग्य पद्धतीने सतत कार्यरत शेतकऱ्यांच्यासाठी राहिलं पाहिजे। ते पक्षात माझा याच्याबद्दलचंही मला म्हणजे त्यांच्याकडून घडलंय हे अयोग्य असं मला नक्की त्या ठिकाणी वाटतं, पण शेवटी पक्ष सुद्धा त्यांच्या संदर्भातला योग्य ते निर्णय घेईल। तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं सभागृहातलं वर्तन चुकीचंच होतं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली आहे। आता आज सकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदेत माणिकराव कोकाटे काय भूमिका मांडणार याकडे लक्ष लागलंय। विधान भवनामध्ये ज्यावेळेस चर्चा चालते त्यावेळेस आपलं कामकाज नसलं तरीही आपण त्या ठिकाणी सिरियसली बसणं गरजेचं आहे। साधारणपणे एखादे वेळेस असं होतं की तुम्ही कागदपत्र वाचता, बाकी गोष्टी वाचता, पण रमी खेळतानाचा व्हिडिओ हा काही निश्चितच योग्य नाही। अर्थात त्यांनी त्या ठिकाणी खुलासा देखील दिलेला आहे की मी काही रमी खेळत नव्हतो, अचानक ती पॉपअप झाली। पण ते जरी त्यांनी सांगितलेलं असलं तरी एकूण जे काही घडलेलं आहे ते काही आम्हाला भूषणावं नाही। दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंसह नाना पटोलेंनी देखील कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। या सरकारला सत्तेचा माज आलेला आहे आणि हा माजच या राज्यामध्ये अराजकता फैलवत आहे। थोडंसं जनाची नसेल तर मनाची असेल तर यांनी कृषी मंत्री कोकाटेचा राजीनामा घेतला पाहिजे आणि आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत अशा पद्धतीची भूमिका सरकारने व्यक्त केली पाहिजे। शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चढू नका हा सल्ला या राज्याच्या सरकारला आहे। यांनी कोकाटेचा तातडीनं राजीनामा घ्यावा। एखाद्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये एखाद्या पदाधिकाऱ्याला त्या ठिकाणी कारवाई करण्यापेक्षा कृषी मंत्र्यांच्या बाबतीमध्ये ज्या काही मागच्या काही महिन्यापासून ज्या पद्धतीने कृषी मंत्र्याचे वक्तृत्व आहे, गांभीर्य ज्या पद्धतीने त्या पदाला पाहिजे त्या पदाचं गांभीर्य नसलेल्या मंत्र्यांचा राजीनामा खरं घेणं गरजेचं आहे। पहिला त्यांचा राजीनामा घ्यावा अशा प्रकारची मागणी आज आपण करतो आहोत। रमी